गेल्या 24 एप्रिल रोजी स्थानिक खोलापुरी गेट परिसरात मोर्शी तालुक्यातील येरळा गावचा रहिवासी असलेल्या अजय राठी या व्यावसायिक तरुणावर सुमारे 3 ते 4 लोकांनी हॉकी स्टिकने हल्ला करत त्याचे पाय मोडले होते। तसेच त्याच्या गळ्यातील 7.5 तोळ्याची चैन आणि हातातील 5 ग्रॅम सोन्याची अंगठी लुटून नेली होती। जेव्हा हा हल्ला झाला तेव्हा अजय राठीसोबत त्याची पत्नीही होती। तिने खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती। मात्र पोलीस तपासात सर्व गोष्ट उलटली, जेव्हा उघड झाले की अजय राठीच्या पत्नीनेच आपल्या मावस भावाकडून आणि त्याच्या 2 मित्रांमार्फत पतीवर मुद्दाम हल्ला करून घेतला होता। तिने पतीच्या संपत्तीत हिस्सा देण्याचे आमिष दाखवून आपल्या मावस भावाला पतीचे हातपाय तोडण्यास सांगितले होते। त्यामुळे मावस भावाने केवळ 1200 रुपयात 2 मित्रांना सुपारी देत हा व्यक्ती माझ्या बहिणीस छेडतो आहे असे सांगून आपल्या जिजावर हल्ला करण्यासाठी आणले होते। या प्रकरणी पोलिसांनी अजय राठीची पत्नी आणि तिचे साथीदार यांना अटक केली असून ही माहिती शहर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली। 25 एप्रिल रोजी श्री अजय राठी वयवर्ष 31 हे त्यांच्या पत्नीसह अकोली रेल्वे स्टेशनच्या रोडनी मोपेडवरून चालले होते। त्यावेळी 2 इसमांनी मोपेडवर येऊन त्यांच्या मोपेडसमोर गाडी आडवी लावून त्यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील चेन आणि 2 अंगठ्या असा एकूण 95,000चा मुद्देमाल हिसकावून जबरी चोरी करून नेला होता। या प्रकरणी अधिक तपास करता एकूण चेतन टाक, करण मुंदाने आणि स्मित बोबडे असे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत। तपासामध्ये असं निष्पन्न झालं की या अजय राठी आणि ममता राठी या पती पत्नींचे वाद होते। ममता राठीला लग्नाआधी तिच्या पतीने कबूल केलं होतं की तुला दरमहा मी काही 15,000 रुपयांची रक्कम देईन, परंतु त्यांनी देणं बंद केल्यामुळे ममता राठीच्या मनात स्वतःच्या पतीविरुद्धच राग होता। तिने तिचा मावस भाऊ आणि त्याच्या मित्रांना या प्रकरणी सांगून मग मावस भाऊ चेतन टाक याने करण मुंदाने आणि स्मित बोबडे यांना हा गुन्हा करायला सांगितला आणि या ठिकाणी हा त्यांनी गुन्हा केलेला आहे। गुन्ह्याच्या तपासावरून या तिघांचा गुन्ह्यातील रोल आणि त्याचबरोबर त्याच्या पत्नीचा रोल निष्पन्न झाल्याने सदर 4 आरोपितांबाबत पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे। PI चोरमले गुन्हे शाखा आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी माननीय पोलीस आयुक्त सर आणि आमच्या DCP क्राईम बारोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाने केली आहे।